श्रावणी, श्रावणी, हिला काय झालं? माझ्यासाठी कारण की अगं माझं तुझ्यावर प्रेम. अरे मग तुला कळत कसं नाही माझं सुद्धा तुझ्यावर तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी तुझं हृदय मी खूप सांभाळून ठेव झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलेशी हरवुनी जाता पुन्हा कोवळे से ऊन आले सावलीशी. मला इथे राहावं लागतंय, नाहीतर आतापर्यंत त्या विश्वंभरचा खेळ खलास झाला असता. पण आता जे पण करायचंय ना ते मला ह्याच घरातून करावं लागणार आहे. पण मी माझा बदला घेणार म्हणजे घेणार. जितका त्यांनी मला त्रास दिलाय ना तितकाच त्रास मी त्याला देणार. हॅलो, मी सध्या त्या श्रावणीच्या चुलत बहिणीच्या घरात राहते. हो, मी घेईनच, पण तू सुद्धा स्वतःची काळजी घे. मला ठाऊक आहे आपलं सावज माझ्यापासून दूर आहे, पण मी फक्त एका संधीची वाट पाहते. एक ना एक दिवस मला त्या विश्वंभरच्या घरात घुसायला मिळेलच, आणि त्याच दिवशी त्याचा खात्मा करून टाकेल. मी तुला थोड्या वेळात कॉल करते. हा माणूस तर काहीच करू शकत नाही. ह्याने ग्लास कसा पाडला? सोनाली, काय ग, काय झालं? सगळं ठीक आहे ना? वय वय मॅडम, काय नाही, ते माझं पाय लागलं ना टेबलला तर तो ग्लास पडला. माफ करा. नाही ठीक आहे, पेशंटला काही झालं नाही पाहिजे. हा, लक्षात ठेव, पेशंट महत्वाचा आहे. साफ करून घे सगळं. मॅडम, हां, कोण आहे ते? कोणी नाही, कोणासाठी तरी महत्वाचा माणूस आहे, एवढं लक्षात ठेव. ठीक आहे? मी काळजी घेईन त्यांची. हां, पण महत्वाचं म्हणजे तुमचे नातेवाईक आहे? नातेवाईक नाही, माझी मम्मा आहे ना, तिला कळलं नाही पाहिजे हे इथे. हां, का? तिला ते आवडत नाहीत ग, म्हणून साफ करून घे. हो. हिने खरं बोलायचं का टाळलं मला? कोण आहे हा माणूस? नातेवाईक आहे की दुसराच कोणतरी? आणि हिने हिच्या आईपासनं म्हणजे अलकनंदापासून का लपवायला सांगितलंय? काहीतरी सिक्रेट नक्कीच आहे. बाईक आणायचा हक्क तुला कोणी दिला? माझी असेल, माझी प्राणची जीव, माझ्या असेल हिच्यावर प्रेम, पण तरी पण का आणलीस? मी प्रेमाने तुझ्यासाठी एवढं सगळं करते, तुला कदरच नाहीये रे त्याची. नाही असं असेल ना तर मला तुझं तोंड बघायचं रे, तुझ्याशी बोलायचं पण नाही. मला पण तुझं तोंड नाही बघायचंय. ठीक आहे, जाते मग. जा ना. श्रावणी, काय ग, अजून जागी आहेस? बरं मला सांग, शुभूचं काय झालं? दिलीस ना त्याला बाईक? खूप आनंदी झाला असेल ना तो? काय म्हणाला तो? श्रावणी, माझ्याकडे बघ.
काय झालं बाळा? शुभू काय बोलला का? श्रावणी सांग ना बाळा. काकू, शुभूने बाईक नाही घेतली. काय? का नाही घेतली? अगं तो त्या बाईकवर इतका जीव टाकत होता तरी त्याने ती बाईक नाही घेतली. त्याचं नेमकं काय म्हणणं आहे? काय म्हणत होता तो? त्याला असं वाटतंय की ही माझ्या आईच्या बांगड्या विकून ती बाईक परत द्यायला नको होती. त्याला असं वाटतं की आत्याला फसवून मी ज्या बांगड्या मिळवल्या ना ते चुकीचं आहे. त्याला असं वाटतं की हे सगळं करताना मी माझा साधेपणा आणि संस्कार विसरून बसले. अगं पण श्रावणी, त्या बांगड्या मिळवण्यापासून ते त्या बाईकची चावी मिळवेपर्यंत तू जो संघर्ष केलायस, तू जे सहन केलंयस, ते तू त्याला सगळं सांगायला हवं होतंस ना. तेव्हा कुठे त्याला कळेल की त्यामागे तुझा फक्त स्वार्थ नाही तर त्याच्याबद्दलचं प्रेम होतं. नाही नाही काकू, काहीही झालं तरी त्याला ही गोष्ट कळता कामा नये. त्या घाडगे पाटलाने मला काय करायला लावलं, त्याच्यासमोर गुडघे टेकवायला लावले, हे जर शुभूला कळलं ना तर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. अगं पण श्रावणी, या लपवाछपवीमध्ये तुला त्रास होणार आहे. होऊ दे, जो काही त्रास व्हायचा तो मला होऊ दे काकू, पण माझ्या झालेल्या अपमानाची झळ शुभूला बसता कामा नये. आणि काकू, ती बाईक स्वप्न होती, त्याचं ओळख आहे त्याची. मग मला कळतच नाही एवढा का हट्टीपणा करतोय तो. मी फक्त शुभूचा आनंद पाहिला, पण तो फक्त माझं वागणं बघतोय. तो का मला समजून घेत नाहीये? का माझं प्रेम इतके टोकाचं वाटतंय त्याला? मला असं वाटतंय ना की त्याला त्यामागचं सगळं खरं कारण कळलं असतं ना, तुझा संघर्ष दिसला असता, तर त्याने ती फक्त बाईकच घेतली नसती तर तुला डोक्यावर घेऊन नाचला असता तो. शनीची 7:30 संपली. अबा बाबा साने, हे बघ शुभूची पत्रिका बघ. अगं पत्रिकेतले ग्रह असे काही ताऊन सुलाखून निघालेत का नाही? अरे बघ ना, म्हणजे राजयोगच आहे त्याच्या पत्रिकेत. असं काहीतरी डोळे दिपवणार, असं भलं मोठं काहीतरी घडणार आहे त्याच्या आयुष्यात. बघ तू काय चाललंय हो तुमचं? अगं शुभूची पत्रिका बघायलोय. बाबू, आता बसलो तर म्हातारा आणखी 4 गोष्टी ऐकवत निघालेलं बरं. शोभे, मी निघतो. नाही, ऐका तर, जेवायला या काय उद्या? नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही बोलतो आई अण्णांशी काय. आणि आई बनवाल की तांबडा पांढरा बनवाल उद्या काय आई? हा, तर तू एवढा आग्रह कर, तिचे येतो की सासरू बुवा, येतो उद्या जेवायला. हा, कारभारने तुला म्हणलं होतं का नाही का शुभूच्या पत्रिकेत राजयोग आहे म्हणून? अरे त्याचे ग्रह बघ कुंडलीतले, दशा दिशा इतकी बदलली ना, तो आता मोठा माणूस झाल्याशिवाय राहणार नाही. तो मोठा माणूस होणार. होऊ द्या ना, मोठा साहेब होऊ द्या. माझं काय जातंय, उलट मला माझे पैसे तरी मिळतील. बॉम्बलात बसले तितके दिवस पैसा द्या ना, मोठा साहेब मोठा साहेब.